किंकरता तिमिराची उषक्काल झाला सह्याद्रीच्या कुशीमधून एक जन्मली ज्वाला जगदंब. नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक राकेश चव्हाण. साहित्य चपराक दिवाळी अंक 2021 मधील शिवचरित्राचे व्यासंगी अभ्यासक उमेश सणस लिखित श्रीमंत योगी हा लेख मी आपल्यासमोर सादर करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकानं मानवतेला दिलेलं एक वरदान आहे. छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास हा गौरवशाली आहे. माणूस इतिहास घडवतो की इतिहास माणूस घडवतो हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज या माणसानं जो गौरवशाली इतिहास घडवला तो इतका वैभवी आहे की त्या इतिहासाकडे बघता बघता नव्यानं माणसं घडत राहिली आणि घडलेल्या माणसांनी पुन्हा नवा इतिहास घडवला. जगाच्या इतिहासात असा चमत्कार क्वचितच घडतो. तो चमत्कार महाराष्ट्राच्या आणि मराठी मातीच्या पुण्याईनं आपल्याकडे घडला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं मराठी माणसांना असलेलं आकर्षण, प्रेम, आदर त्यामुळेच वेगळं आहे. जगात पारतंत्र्यात असलेल्या प्रत्येक मानव समूहाला प्रेरणा देण्याचं काम शिवचरित्र करतं. शिवाजी महाराजांनी गुलामगिरीच्या शृंखला तोडून माणसांना स्वातंत्र्याचं महत्त्व सांगितलं. शहाजी राजे हे विजापूरच्या आदिलशहाकडे जहागीरदार होते. जहागीरदाराच्या मुलानं वडिलांपेक्षा मोठा जहागीरदार होण्याचं स्वप्न बाळगणं ही त्याच्या महत्त्वाकांक्षेची कमाल मर्यादा होती. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणे जहागीरदार होण्याचं नाकारलं आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. राजांनी फक्त ते स्वप्न पाहिलं नाही तर असं स्वप्न पाहणारी एक पिढी निर्माण केली. स्वतःचं स्वप्न आपल्या सहकारांच्या, समवयस्क लोकांच्या आणि आपल्यापेक्षाही आधीच्या पिढीच्या लोकांच्या मनात हे स्वप्न रुजवलं आणि इथल्या मातीतच ते रुजवलं. हिंदवी स्वराज्याचं हे स्वप्न घेऊन एक जनसमुदाय चालू लागला. एका अभ्यासकाच्या शब्दात सांगायचं तर शिवाजी राजांनी झोपलेल्या समुदायाला जागं केलं. जे जागे होते त्यांना उभं केलं, जे उभे होते त्यांना चालतं केलं आणि जे चालत होते त्यांच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण दिलं. हा अवघा पराक्रम शिवाजी राजांनी 50 वर्षाच्या आयुष्यात केला. शिवचरित्राचा अभ्यास करत असताना अभ्यासकांना अनेक गोष्टींचा मोह पडतो. 19व्या आणि 20व्या शतकात शिवचरित्राच्या अभ्यासकांना जी अस्सल कागदपत्रे उपलब्ध होती त्यापेक्षा अधिक पुरावे, कागदपत्र, दस्तऐवज पुढे येत आहेत आणि त्यामुळं शिवाजी या अफाट व्यक्तिमत्वाची अनेक विलोभनीय अंग लोकांच्या नव्यानं लक्षात येत आहेत. प्रत्येकजण शिवाजी महाराजांकडं आणि त्यांच्या इतिहासाकडं स्वतःच्या दृष्टीने पाहतो आणि महाराजांना स्वतःचा आदर्श मानण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धांचं निर्मूलन करणाऱ्यांनाही अंधश्रद्धांच्या विरुद्ध लढणारा पहिला योद्धा म्हणून शिवाजी महाराज या नावाचा उल्लेख करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाराम नावाचा मुलगा पालथा जन्माला आला. मूल पालथ जन्माला येणं हे आमच्या सामाजिक परंपरेत अशुभ समजलं जातं. पालथ जन्माला आलेलं मूल हे बापाच्या मुळावर येतं असं समजलं जातं. त्यामुळं राजाराम महाराजांच्या जन्माची वार्ता शिवाजी राजांपर्यंत जाऊन त्यांना सांगायला कोणी तयार होईना. राजाराम महाराजांचा जन्म झाला, तुम्हाला मुलगा झाला हे त्यांना सांगितल्यानंतर राजाकडून बक्षीस मिळेल हे माहीत असतानाही मुलगा पालथा जन्माला आला हे सांगावं लागेल म्हणून लोक दबकत होते. अशा परिस्थितीत ही जबाबदारी जिजाऊ साहेबांनी स्वीकारली आणि शिवाजी राजांना सांगितलं की तुम्हाला मुलगा झाला, मात्र मूल पालथ जन्माला आलेला आहे. आजच्या काळातला एखादा बाप असता तर त्यानं पायात चप्पल घातली असती. एखाद्या गुरुजींकडे जाऊन त्यांना विचारलं असतं की कोणती शांती करायची आहे का, जन्मवेळ बरोबर नाही का, आणखी एखादी पूजा किंवा दुसरे काही करता येईल का. पण शिवाजी महाराज काय बोलले ते कृष्णाजी अनंत सभासदानं सभासद बखरीमध्ये लिहून ठेवलं आहे. महाराज एवढंच म्हणाले, पालथा जन्मास आला, चिंता नाही, दिल्लीची पातशाही पालथी घालेल. आपल्या शब्दांनी अपशकुनांचं रूपांतर शुभशकुनांमध्ये करण्याची अशी शक्ती आणि सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं. 20व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या काही राजकीय लोकांनी समुद्र पर्यटन केलं. हिंदू धर्मात समुद्र पर्यटन निषिद्ध मानलेलं आहे. हे निषिद्ध मानलेलं समुद्र पर्यटन त्या काळच्या नेत्यांनी केलं म्हणून तेव्हाच्या धर्मपंडितांनी त्यांना शिक्षा ठोठावली आणि आपल्या राजकीय कार्यक्रमांना जनाधार राहावा म्हणून तेव्हाच्या नेत्यांनी ही शिक्षा निमूटपणानं भोगली.
20व्या शतकात आमची ही अवस्था असेल तर 17व्या शतकात स्वतःचा आरमार उभं करणारा राजा हा एका अर्थानं नवीन क्रांती करत होता आणि अंधश्रद्धांचं निर्मूलन करत होता. हेही लक्षात घेतलं पाहिजेत. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं हे पहिलं भारतीय आरमार आहे. भारतीय आरमार उभं करणारा भारतीय राजा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. शिवाजी महाराजांनी समुद्र पर्यटनाला असलेली बंदी मोडून एका अर्थानं रूढी आणि परंपरांना मोठा धक्का दिलेला आहे. ही गोष्टही लक्षात घेतली पाहिजे. जो ज्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांकडे बघतो त्या दृष्टिकोनातून त्याला शिवाजी महाराज आणि शिवचरित्र अनेक गोष्टी शिकवतं. शिवाजी महाराजांनी घोडा हे राजाचं धन असेल म्हणून खाजगी घोडा वापरण्यासाठी लोकांना मज्जाव केला. कुठल्याही गावात सावकारांनी, देशमुखांनी, पाटलांनी, कुलकर्ण्यांनी, देशपांडेंनी मोठे वाडे आणि गढ्या बांधायच्या नाहीत, घोडा ठेवायचा नाही अशा प्रकारचे आदेश महाराजांनी दिले. खाजगी वतन देण्यास महाराजांनी विरोध केला. राजेशाही असली तरी महाराजांचं राज्य हे लोककल्याणकारी व्यवस्थेचं होतं. त्यात समाजवादाची मूलतत्त्वं आहेत हे शिवचरित्र अभ्यासताना लक्षात येतं. समतेचा आणि समाजवादाचा विचार भारताच्या भूमीत मांडणारा पहिला राजा म्हणून त्यांचं नाव समाजवादी विचारवंत घेतात. शिवचरित्राकडं तुम्ही ज्या दृष्टिकोनातून पाहाल त्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराज तुम्हाला दिसतील. पारतंत्र्यात राहणाऱ्या माणसांना स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा राजा म्हणून ते भावतात. जगात जिथं जिथं पारतंत्र्य होतं तिथं तिथं महाराजांच्या चरित्रानं त्यांना प्रेरणा दिली. ज्यावेळी अमेरिकेचं व्हिएतनामवर आक्रमण झालं त्यावेळी आपल्या आक्रमकांविरुद्ध कसं लढायचं याचा वस्तुपाठ व्हिएतनामी जनतेनं शिवचरित्रातून घेतला असं अलीकडचा इतिहास सांगतो. शिवचरित्र हे जगातल्या सर्व देशांना आणि पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात येण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या सर्व मानव समूहांना वेगळ्या पद्धतीनं म्हणूनच एक प्रेरणा किंवा नवी दिशा देतं. शिवाजी महाराजांचं राजकारण हा सुद्धा त्यांच्या विलोभनीय प्रतिभेचा आविष्कार आहे. कोणाशी कधी युती करायची आणि कोणाशी कधी आघाडी करायची याबाबत शिवाजी महाराज तज्ज्ञ होते. पुरंदरचा तह झाला. महाराजांना मोगलांशी तह करावा लागला. यानंतर शिवाजी महाराज आणि मोगलांच्या संयुक्त फौजा आदिलशाह विरुद्ध चालून गेल्या. महाराजांनी मोगलांशी तह करून आदिलशहाच्या विरुद्धचं युद्ध पुरंदरच्या तहानंतर सुरू केलेलं दिसतं. महाराज कर्नाटकात जेव्हा दक्षिण दिग्विजयासाठी उतरले त्यावेळी महाराजांनी स्वतंत्र राज्य निर्माण करत असताना कुतुबशहाशी सलोख्याचे संबंध निर्माण केले आणि औरंगजेब दक्षिणेत येतो आहे हे लक्षात आल्यानंतर महाराजांनी आदिलशहा, कुतुबशहा आणि स्वतःची महाआघाडीही स्थापन केली आणि आपल्या सर्व दाक्षिणात्य राज्यकर्त्यांना एकत्र येऊन औरंगजेब नावाच्या शत्रूचा पराभव करावा लागेल हे महाराजांनी त्यांना समजावून सांगितलं. महाराजांचं राजकारण हे त्या अर्थानं बहुआयामी राजकारण आहे. ॲबेकेरे नावाचा एक प्रवासी असं लिहितो की शिवाजी राजांना युरोपियन देशांशी सलोख्याचे आणि सौहार्दाचे संबंध ठेवायचे होते. शिवाजी महाराजांना युरोपियन देशांकडून तोफा, बंदुका आणि दारुगोळा हवा होता. त्यासाठी हे संबंध त्यांना प्रस्थापित करायचे होते. शिवाजी राजांचे फ्रेंचाशी संबंध सलोख्याचे होते. डचांशी त्यांचे संबंध वाईट नव्हते. त्यांनी डचांच्या हक्काचं संरक्षणही अनेक ठिकाणी केल्याचं दिसतं. डचांना फारसा उपद्रव राजांनी दिला नाही. मात्र शिवाजी महाराजांनी त्यांना उपद्रव देणाऱ्या ब्रिटिशांना आणि पोर्तुगीजांना मात्र वेळोवेळी सरळ केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. शिवाजी महाराजांचे पॉलिसी बुक म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या आज्ञापत्रात त्यांनी ब्रिटिशांबद्दलचं त्यांचं धोरण स्पष्टपणानं विशद केलेलं आहे. या धोरणांकडं भारतीयांचं आणि महाराजांनंतरच्या राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष झालं म्हणूनच भारत आज ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली गेला. महाराजांनी आज्ञापत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे की टोपीकर हे वरकड सावकारांसारखे नव्हेत. टोपीकरांना स्वराज्यात व्यापारासाठी जागा द्यायची झाली तर अत्यंत नीच जागा त्यांना द्यावी. जर त्यांना चांगली जागा दिली तर एखादं स्थळ हाती आल्यास मेल्यावरही ते स्थळ हे लोक सोडणार नाहीत, इतकी ही चिवट जात आहे. त्यांना राज्यकारभाराची हौस आहे. ब्रिटिशांचा कावा, त्यांची कारस्थानी वृत्ती ओळखून महाराजांनी त्यांना वेळोवेळी धडा तर शिकवलेलाच आहे, पण त्याहीपेक्षा ब्रिटिशांच्या पाऊलखुणा ओळखून ब्रिटिशांबद्दल सावध राहा हे महाराजांनी त्यांच्या पॉलिसी बुकमध्ये सांगितलं होतं. नंतरच्या राज्यकर्त्यांनी त्याकडे पुरेशा गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. ब्रिटिशांची पावलं, त्यांची दृष्टी ओळखण्याची क्षमता असलेला राजा आपल्या महाराष्ट्रात 17व्या शतकातच होऊन गेला. ब्रिटिशांनी 18व्या आणि 19व्या शतकात संपूर्ण भारत स्वतःच्या ताब्यात घेतला.
परंतु त्यांच्या वृत्तीच्या पाऊलखुणा महाराजांच्या लक्षात आल्याचं आपल्याला दिसतं. इतकी दूरदृष्टी असलेला दुसरा राजा भारताच्या इतिहासात आपल्याला दुसरा दिसत नाही. भारतीय राज्यकर्ते आणि हिंदू राज्यकर्ते हे प्रामाणिक होते. पृथ्वीराज चौहानांपासून ते रामदेवराय यादवांपर्यंत परकीय आक्रमणापुढे या सर्वांचा पराभव झाला. परकीय आक्रमकांनी साम, दाम, दंड आणि भेद या चारही नीतीबरोबरच कपटनीतीचा वापर करायचा आणि भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्यापुढे सपशेल लोटांगण घालायचं. हा प्रकार जवळजवळ 8 ते 10 दशकं सातत्यानं झालेला आपल्याला दिसतो. हा प्रकार थांबवला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. अफजल खान नावाचा विजापूर दरबारातला सरदार महाराजांना चढे घोडियानिशी कैद करून आणतो असं म्हणून स्वराज्यावर चालून आला. तो कूटनीतीतला तज्ज्ञ होता. आपल्या राजकीय शत्रूंना आणि विरोधकांना भेटीसाठी बोलवून त्यांना मारून टाकायचं अशी त्याची कार्यशैली होती. त्याच्यापुढे त्यावेळी कोणीही टिकत नव्हतं. तोच प्रकार त्यानं शिवाजी महाराजांविरुद्ध करायला सुरुवात केली. महाराजांनी त्याच्या भेटीला यावं म्हणून त्यानं त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याला शिवाजी महाराजांकडे पाठवलं. महाराजांनी अफजल खानावर पहिली मात इथं केली. महाराजांचा वकील पंताजी गोपीनाथ बोकील हा शिवाजी राजांचा निरोप घेऊन अफजल खानाकडे गेला आणि त्यानं अफजल खानाला प्रतापगडावर येण्याचं निमंत्रण दिलं. महाराजांनी अफजल खानाची कार्यपद्धती लक्षात घेऊन त्यालाच स्वराज्यात भेटीस बोलावलं आणि त्याची भेट घेतली. अफजल खानानं दगाबाजी केल्यानंतर दगाबाजी करणाऱ्या शत्रूचा कोथळा काढण्याचं सामर्थ्य भारतीय राज्यकर्त्यांमध्ये असतं आणि असू शकतं हे महाराजांनी पहिल्यांदा दाखवून दिलं. परकीय आक्रमकांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल हे सांगणारा राज्यकर्ता ही शिवाजी महाराजांची वेगळी ओळख आहे. कोणत्याही राज्यकर्त्याची न्यायव्यवस्था किती चांगली आहे यावर त्यांचं राज्य किती चांगलं आहे हे स्पष्ट होतं. राजांची न्यायव्यवस्था ही अत्यंत पारदर्शी होती. रांझेगावच्या पाटलानं एका स्त्रीवर अत्याचार केला. त्या पाटलाचं नाव बाबाजी गुजर असं होतं. त्या रांझेगावच्या पाटलाची तक्रार महाराजांकडे आली. ज्या दिवशी तक्रार आली आजच्या भाषेत FIR दाखल झाला. त्याच दिवशी महाराजांनी बाबाजी गुजर पाटलाला पकडण्याचे आदेश दिले. तो बोलावूनही आला नाही. आजच्या भाषेत राजांनी समन्स काढलं पण तो आला नाही. महाराजांनी त्याला मुसक्या बांधून समोर हजर करा असा आदेश दिला. आजच्या भाषेत राजांनी त्याच दिवशी त्याला नॉन बेलेबल वॉरंट काढलं आणि त्याला न्यायपीठासमोर हजर केलं गेलं. ज्या दिवशी तो हजर झाला त्याच दिवशी राजांनी त्याला विचारलं, पाटील तुम्हाला गुन्हा मान्य आहे का? रांझेगावच्या पाटलानं गुन्हा नाकारला. थोडक्यात त्याच दिवशी त्याच्या विरुद्ध चार्ज फ्रेम केला आणि महाराजांनी प्रकरणाची सुनावणी घेतली. त्यानंतर त्यात तो दोषी आहे असं आढळलं. महाराजांनी त्याचा चौरंगा करण्याची म्हणजेच त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडण्याचे आदेश त्याच दिवशी दिले. ते आदेश दिल्यानंतर शिवाजी राजांकडे त्यानं रेहम राजे रेहम म्हणून दया मागितली. आजच्या भाषेत त्यानं दयेचा अर्ज केला. तो त्यांनी प्रलंबित न ठेवता त्याच दिवशी निकालात काढला आणि सांगितलं की तुझा गुन्हा दया दाखवावा इतका साधा नाही आणि त्याच दिवशी शिक्षेची अंमलबजावणी केली. स्त्रियांच्या अत्याचाराबाबत इतकं जलदगतीनं न्यायदान महाराष्ट्रात 17व्या शतकात होतं ही गोष्ट त्यांच्या न्यायपद्धतीचं विशेष द्योतक आहे. स्त्रीवर अत्याचार करणारा रंगो त्रिमल कुलकर्णी असू देत किंवा सखोजी गायकवाड असू देत, महाराज त्यांना शिक्षा करताना कधी कचरले नाहीत. न्यायपीठासमोर आलेला गुन्हेगार हा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे त्यांनी पाहिलं नाही. न्यायदान करत असताना जो पीडित आहे, वंचित आहे, त्याच्यावरचा अन्याय दूर व्हावा यासाठीचे प्रयत्न केलेत. राजांच्या अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश नावाचं एक स्वतंत्र पद होतं. महाराज स्वतः न्यायदान करायचे. महाराजांच्या आई जिजाऊसाहेब यांच्यापुढेही काही खटले चालायचे. स्वराज्यात न्यायदानाची एक निस्पृह आणि चांगली व्यवस्था महाराजांनी उभी केली होती. चांगल्या आदर्श राज्यात न्यायव्यवस्था सुदृढ असणं गरजेचं असतं. राजांनी स्वराज्यासाठी अशी न्याय यंत्रणा उभी केली होती. म्हणून त्यांचं स्वराज्य, त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था इतर व्यवस्थांपेक्षा अधिक वेगळी, अधिक सक्षम आणि कार्यक्षम झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्लेटो या ग्रीक विचारवंतानं एके ठिकाणी म्हटलं आहे की राजे हे तत्ववेत्ते असावेत आणि तत्ववेत्ते हे राजे असावेत. राजे हे जर तत्ववेत्ते असतील तर त्यांच्या मनात स्वतःच्या काही कल्पना, काही स्वप्न असतात. त्याची पूर्तता करण्याचं सामर्थ्य राज्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे असतं. तशा कल्पना राबवणारा राज्यकर्ता असेल तर नवीन आणि चांगला समाज उभा राहू शकतो. तत्ववेत्ते जर राजे असतील आणि त्यांच्या हातात सत्ता असेल तर त्यांच्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात.
जगाच्या इतिहासात राजा तत्ववेत्ता आहे आणि तत्ववेत्ता राजा आहे हे महाराजांच्या रूपाने पाहण्यात आलं. महाराज तत्ववेत्ते होते हे समजून घेण्यासाठी आज्ञापत्रांचं वाचन करणं खूपच गरजेचं आहे. ते वाचत असताना राजांची तत्वज्ञानी वृत्ती जाणवते. हा राजा तत्वज्ञानी राजा होता, म्हणूनच त्यांनी असंख्य गोष्टींची अंमलबजावणी केली. याचं छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या विकासासाठी केलेला पहिला आदेश हा त्यांच्या राज्याभिषेकानंतरचा आहे. किंबहुना मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आदेश काढणारा पहिला राज्यकर्ता अशी त्यांची आणखी वेगळी ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर त्यांनी राजव्यवहार कोश नावाच्या ग्रंथाची निर्मिती करण्यासाठी रघुनाथ पंडित यांची नेमणूक केली. राजव्यवहार कोश म्हणजे नेमकं काय, तर तत्पूर्वी फारसी, अरबी, उर्दू, हिंदी असे इतर भाषेतून आलेले जे दरबारी शब्द होते, त्यामुळे दरबारी भाषा सामान्य माणसाला कळणं अत्यंत अवघड होतं. ही भाषा सोपी व्हायची असेल तर ती त्यांच्या भाषेतून देणं आवश्यक होतं. शिक्षण जसं लोकभाषेतून दिलं जावं तसंच राज्यकारभार हा सुद्धा लोकभाषेतून चालावा, ही धारणा असणारा जगाच्या इतिहासातला पहिला राज्यकर्ता ही महाराजांची ओळख आहे. शिवाजी राजांनी राजव्यवहार कोशाची निर्मिती केली. मग ते काम रघुनाथ पंडितांना सांगितलं की धुंडीराज व्यास यांच्याकडून पूर्ण करून घेतलं. हा वादाचा विषय असला तरी राजव्यवहार कोश निर्माण करून राज्यकारभार मराठी भाषेतून चालावा यासाठी प्रयत्न करणारा पहिला राज्यकर्ता ही महाराजांची ओळख पुसली जात नाही. मराठी भाषा ही समर्थ आहे, माय मराठी ही सामर्थ्यशाली आहे, याचा आविष्कार महाराजांनी स्वतःच्या कृतीतून आणि वागण्यातून दिला आहे. महाराजांच्या लष्कराबद्दल बोलायचं तर त्यांचं जे लष्कर होतं त्याची रचना अत्यंत वेगळी आणि चांगली होती. महाराजांच्या लष्कराबाबत परकीय अभ्यासकांनी लिहून ठेवलंय की त्यांच्या लष्कराला कमालीची शिस्त आहे. राजांचं सैन्य हे लुटीतला एकही दागिना, छोटीशी वस्तूसुद्धा स्वतःकडे ठेवत नाही, सगळं राजाकडे जमा केलं जातं, हे लिहिलेलं आहे. आज्ञापत्रात याही गोष्टी महाराजांनी आपल्या सेना अधिकाऱ्यांसाठी सांगितलेल्या आहेत की आपल्या प्रदेशातून जाताना रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू देऊ नका. तुम्हाला जर का गलबतासाठी किंवा राज्यकारभारासाठी झाडं हवी असतील आणि ती झाडं रयतेकडून घ्यायची असतील तर जुनी वटलेली झाडं त्यांच्याकडून विकत घ्या, तीही योग्य तो मोबदला देऊन. जर आंबा, फणस अशी नवी झाडं जर तुम्ही विकत घ्याल तर तसे करू नका. रयतेनं लेकराप्रमाणे माया लावून झाडं वाढवलेली असतात, त्यांच्या झाडांना भाजीच्या देठालाही हात लावू नका. इथंपर्यंत स्वतःच्या सैन्य दलाला महाराजांनी आदेश दिले होते. महाराजांची महाडजवळ पागा होती आणि त्या पागेच्या अधिकाऱ्याला महाराजांनी लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे. त्यात ते म्हणतात, रात्रीची वेळ होईल, उंदीर सर्वत्र फिरत असतील, देवासमोर लावलेली एखादी वात उंदीर पळवेल, ती पेटती वात जर गवताच्या गंजीला लागली तर अख्खी गंज पेटेल आणि गुरांवर उपासमारीची वेळ येईल. तेव्हा नव्यानं पुन्हा वैरण आणि गुरांना खाण्यासाठी गवत निर्माण करावं लागेल. अशा प्रकारची नासाडी होऊ नये यासाठी तुम्ही काळजी घ्या. सैन्याला महाराजांनी शिस्त लावली, प्रेम दिलं, आत्मबलिदान म्हणजे काय हे समजावून सांगितलं, त्यांना आत्मविश्वास दिला. छत्रपती शिवाजी राजांनी गरीब आणि सामान्य शेतकऱ्यांच्या हातातला नांगर बाजूला ठेवून त्यांच्या हातात तलवार दिली आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्याकडून विलोभनीय असा पराक्रम करवून घेतला. ही गोष्ट त्यांच्या सैन्याचा विचार करताना लक्षात घेतली पाहिजेत. महाराजांनी जे आरमार उभं केलं ते स्वतःच्या शक्तीवर आणि सामर्थ्यावर उभं केलं. मुंबईजवळच्या खांद्री उंदिरी बेटापासून ते मालवणच्या सिंधुदुर्गापर्यंत त्यांनी जलदुर्गांची मालिका उभी केली. कृष्णाजी अनंत सभासदाच्या शब्दात सांगायचं झालं तर राजांनी सागरास पलाण घातले. ज्याच्याजवळ गड त्याचीच भूमी असं मानलं तर ज्याच्याजवळ जलदुर्ग त्याचाच समुद्र, हे महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे. कोकणातील जबरदस्तीनं होणारी धर्मांतर रोखायची असतील आणि कोकणच्या जनतेचं रक्षण करायचं असेल तर समुद्रावर आपली सत्ता असलीच पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. जवळजवळ अख्ख्या हिंदुस्थानावर सत्ता गाजवणाऱ्या मुघलांकडं स्वतःचं आरमार नव्हतं. आदिलशहाकडं आणि कुतुबशहाकडं 17व्या शतकात स्वतःचं आरमार नव्हतं. अशा परिस्थितीत आरमार उभं करण्याची, ते सांभाळण्याची प्रेरणा महाराजांच्या मनात निर्माण होते. ही एक अद्भुत गोष्ट आहे. महाराजांनी केवळ आरमार उभं केलं नाही, ते अत्यंत शक्तिशाली होतं. स्थानिक लोकांना सोबत घेऊन महाराजांनी उभं केलेलं आरमार, त्यांच्यात निर्माण केलेली प्रेरणा आणि कोकण किनारपट्टीवर स्वतःची निर्माण केलेली सत्ता पाहिल्यानंतर महाराजांच्या कल्पक बुद्धिमत्तेचं आणि चातुर्याचं आश्चर्य वाटतं.
महाराजांच्या कर्नाटक स्वारीबद्दल आणि दक्षिण दिग्विजयाबद्दल बोलत असताना सर जदुनाथ सरकार शिवाजी महाराजांबद्दल एके ठिकाणी म्हणतात, शिवाजी महाराज स्वराज्यापासून 700 किलोमीटर दूर गेले ते फक्त लुटीसाठी आणि धनासाठी गेले. कारण इतक्या दूर जाऊन तिथं एखादं राज्य निर्माण करणं हे राजांचं स्वप्न नव्हतं. राजांना धन आणि वैभव गोळा करण्याकरिता, लूट गोळा करण्याकरिता जावं लागलं. महाराजांची स्वप्न काय होती? त्यांची स्वप्न ही एकदा आम्ही समजावून घेतली पाहिजेत. संभाजीराजांनी राजा रामसिंहाला लिहिलेल्या एका पत्रात लिहिलंय, संपूर्ण हिंदुस्थान आपल्याला यवनांच्या तावडीतून मुक्त करायचं आहे. हेच महाराजांचं स्वप्न होतं. दक्षिणेतल्या कावेरी, नर्मदा आणि कृष्णा आणि उतरलेल्या गंगा, यमुना, सतलज आणि सिंधू या परकीय आक्रमकांच्या, यवनांच्या ताब्यातून मुक्त करणं आणि संपूर्ण हिंदुस्थान मुक्त करणं हे त्यांचं स्वप्न होतं. युरोपियन राज्यकर्त्यांशी स्नेहाचे संबंध प्रस्थापित करणं ही शिवाजी महाराजांची महत्त्वाकांक्षा होती. कारण त्यांचं स्वप्न हा देश गुलामगिरीतून आणि पारतंत्र्यातून मुक्त करण्याचं होतं. हे लक्षात न आल्यानं महाराज लूट करण्याकरिता कर्नाटकात गेले असं सांगण्याची चूक सर जदुनाथ सरकारांनी केलेली. एका बाजूला अत्यंत धार्मिक असहिष्णू वृत्ती असलेला औरंगजेबासारखा मुघल राज्यकर्ता दिल्लीत काम करत असताना त्याच्या विरुद्ध शिवाजीराजांसारखा सहिष्णू राज्यकर्ता काम करतो, हे विलक्षण आहे. औरंगजेबानं हिंदूंवर जिजिया कर लादला. औरंगजेबानं मथुरेतलं कृष्ण मंदिर फोडलं. मुस्लिमांना व्यापारात विशेष सवलती दिल्या. राज्यकारभार करताना औरंगजेबानं कडवी धार्मिक वृत्ती बाळगल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. अशावेळी शिवाजीराजांची सहिष्णुता ही अधिक नजरेत भरते. शिवाजीराजांनी त्यांच्याकडं नोकऱ्या देताना त्यांच्याकडं काम करणाऱ्या माणसांना केवळ गुणवत्तेचा निकष बघून मोठं केलेलं आहे. महाराज अफजलखानाला भेटायला गेले. इब्राहिम सिद्धी बर्बर नावाचा एक मुस्लिम अंगरक्षक महाराजांसोबत होता. त्यांनी त्याला त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर निवडलेले होते. माणसाची गुणवत्ता बघून माणसाला स्थान देणं आणि त्याच्याकडून पराक्रम करवून घेणं हे महाराजांनी केलेलं आहे. 17व्या शतकात जातीयता असताना वेगवेगळ्या जातींची गुणवत्ता शोधून महाराजांनी त्यांना स्वराज्यात स्थान दिलेलं आहे. आपल्या 10 अंगरक्षकांपैकी जिवा महाला, जिवाजी सकपाळ याला बरोबर घेत असताना तो कोणत्या समाजाचा आहे याचा महाराजांनी विचार केला नव्हता. त्याची गुणवत्ता ही महाराजांनी पारखली होती आणि त्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी महाराजांनी त्याची निवड केलेली होती. औरंगजेबासारख्या शत्रूसोबत लढणं आणि विजय मिळवणं हे 17व्या शतकात कोणालाही जमलेलं दिसत नाही. औरंगजेबानं त्याची सत्ता प्रस्थापित करत असताना त्याच्या सख्ख्या 3 भावांना ठार मारलं आणि वडिलांना कायमचं कैदेत टाकलं होतं. औरंगजेब एके ठिकाणी असं म्हणतो, राजकारणात काही कामं संकेत आणि इशारे देऊन करायची असतात. संकेत आणि इशारे देऊन काम करण्यात वाकबगार असलेल्या औरंगजेबाच्या आयुष्यात सगळ्यात मोठा पराभव छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे. 1681 ते 1707 अशी 27 वर्षे दक्षिणेत फिरणारा औरंगजेब एकच गोष्ट सातत्याने म्हणत होता की आग्र्याला शिवाजी आलेला असताना मी त्याला सुटू दिलं, ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. 1707ला औरंगजेब पुन्हा उत्तरेकडे जायला निघालेला असताना आपल्या मुलांना तो शेवटच्या भेटीत बोलावून हेच सांगत होता की मराठ्यांच्या नादी लागून मी चूक केली आणि मोघल साम्राज्याची दुर्दशा करून घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली स्वातंत्र्याची प्रेरणा आणि ज्योत लोकांना लढण्याचं एवढं सामर्थ्य देऊन गेली. शिवचरित्रामधून सामान्य माणसाच्या मनात त्यागाची आणि बलिदानाची प्रेरणा निर्माण झाली. हे महाराजांचं सर्वात मोठं योगदान आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे या दोघांनीच घोडखिंड लढवलेली नाही. बांदलांचे 300 मावळे त्यात आहेत. 300पेक्षा अधिक लोकांनी एकाच वेळी छत्रपती शिवाजी महाराज या एका व्यक्तीसाठी आत्मसमर्पण केलेलं आहे. बाजीप्रभू देशपांडे यांचं प्रसिद्ध वचन आहे, मी साहेब कामासाठी धारातीर्थी पडलो तरी माझी बायका पोरं उपाशी राहणार नाहीत आणि पुढच्या पिढीचं कल्याण होईल याची खात्री आहे. ही खात्री एकट्या बाजीप्रभूंच्या मनात नव्हती, तर धारातीर्थी पडलेल्या बांदलांच्या प्रत्येक मावळ्यात होती. असं सामुदायिक आत्मसमर्पण करण्याची प्रेरणा जगाच्या इतिहासात क्वचितच दिसते. शिवाकाशीद हा एकटा नाही, त्याच्यासारखे हजारो मावळे महाराजांनी निर्माण केलेले आहेत, ज्यांना आपल्या आत्मसमर्पणानं स्वराज्य मोठं होईल असं वाटत आलेलं आहे. हा प्रकार पूर्वी कधी झालेला दिसत नाही आणि नंतर होईल असंही वाटत नाही. आपल्याला काही मिळत नाही हे बघितल्यानंतर आपला राजकीय गट,
पक्ष बदलणारे आजचे 20व्या आणि 21व्या शतकातले राज्यकर्ते पाहिल्यानंतर काहीच मिळण्याची शक्यता नसताना आणि केवळ मृत्यूसमोर दिसत असताना जय भवानी जय शिवाजी म्हणत मृत्यूला सामोरं जाणारी माणसं महाराजांनी उभी केली. हे जगाच्या इतिहासात महाराजांचं सर्वात मोठं योगदान आहे. शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, मोरोपंत पिंगळे, निराजी रावजी, राघोजी मित्रा, सर्जेराव जेधे, येसाजी कंक, बाजी पासलकर या लोकांची जर मालिका पाहिली तर अत्यंत कर्तृत्व संपन्न माणसं शिवकाळात उभी राहिलेली दिसतात. एखाद्या काळात इतकी कर्तृत्ववान माणसं उभी राहिल्याची उदाहरणं जगाच्या इतिहासात फार अपवादानं आहेत. जर चांगलं नेतृत्व मिळालं, त्या नेतृत्वानं जनसमुदायाला चांगली दिशा दिली तर सामान्य माणसातून असामान्य कर्तृत्व उभं राहतं हे जाणून घ्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास हा वाचून घ्यावा लागेल. राजांनी ज्यांच्या ज्यांच्या हातात तलवार दिली त्यांनी मोठा पराक्रम केलाय. मग महाराजांनी ज्यांच्या हातात तलवार दिली असे मोरोपंत पिंगळे असू देत, येसाजी कंक असू देत किंवा मुरारबाजी देशपांडे असू देत, माणसांच्या त्यागाची आणि बलिदानाची उदाहरणं जेवढी शिवचरित्रात सापडतात तेवढी अन्यत्र कुठेही सापडत नाहीत. कर्नाटक दिग्विजयाच्या वेळी बाजी उर्फ सर्जेराव जेधे यांचा मुलगा मरण पावला. आपल्या मुलाचं शव आपल्या मूळ गावी अंत्यविधीसाठी त्यांनी पाठवलं. महाराजांना कोणीतरी सांगितलं. बाजी जेधे हे मुलाच्या मृत्यूनंतर गावी गेलेच नाहीत. मुलाच्या मृत्यूनंतर त्याची विधवा पत्नी सती गेली, पण बाजी गेलेच नाहीत. महाराजांना अतिशय दुःख झालं. महाराज सैन्यात त्यांना भेटायला गेले आणि म्हणाले, तुम्ही घरी जा, मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यावर बाजी म्हणाले, मोहीम अर्धवट टाकून परत जाण्याची रीत ही जेध्यांच्या घराण्यात नाही. अशी माणसं उभी करणं हे जगाच्या इतिहासात अन्य कुणालाही जमलं नाही. कुणाकडून आमिष मिळाल्यानंतर कंपन्या बदलणारे IT सेक्टरमधले अभियंते असू देत किंवा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असू देत, त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजेत. मुरारबाजी देशपांडे वज्रगडावरून खाली आलेला होता आणि दिलेरखानाशी लढत होता. दिलेरखानानं लढाई थांबवली आणि सांगितलं, अरे तुझ्यासारखा शूर माणूस मी बघितला नाही. मी तुला कौल देतो, तू शिवाजीचा त्याग कर आणि मोघलांकडे ये. औरंगजेब बादशाला सांगून मी तुला मोठी जहागिरी देतो. आजच्या काळातला मुरारबाजी असता तर त्यानं सांगितलं असतं, महाराज शेवटचा निरोप इथंच घ्या, सेंड ऑफ नको, तुमच्याकडं फारसं काही मिळणार नाही. चांगली संधी आली आहे, प्रमोशनही फार लवकर होणार आहे आणि रिस्कही नाही. मात्र मुरारबाजीची प्रतिक्रिया ही इतिहासात नमूद केलेली आहे, ती अद्भुत आहे. मुरारबाजीनं उत्तर देण्यापूर्वी तो दिलेरखानाकडे बघून थुंकलेला आहे आणि म्हणालाय, अरे शिवाजी राजांचा शिपाई मी, तुझा कौल घेतो की काय? अशी माणसं जगाच्या इतिहासात पूर्वी कधीच निर्माण झाली नाहीत. शिवकाळातच आणि राजांच्या अवतीभोवतीच अशी माणसं का निर्माण झाली हेही समजून घेतलं पाहिजेत. शिवाजी महाराजांनी केलेले संस्कार आणि त्यांनी सामान्य माणसाच्या मनात जे पेरलं आहे त्या स्वप्नांनी अशी माणसं शिवकाळातच घडलेली दिसतात. एखादा जनसमुदाय 37 वर्षांचं महायुद्ध कोणाविरुद्ध लढू शकतो ही फार अवघड गोष्ट आहे. 4 फेब्रुवारी 1670ला शिवाजी राजांनी मोगलांविरुद्धचं त्यांचं युद्ध सुरू केलं आणि तानाजी मालुसऱ्यांना कोंढाण्याचा किल्ला जिंकण्यासाठी त्या दिशेनं पाठवलं. तानाजी मालुसऱ्यांनी कोंढाण्याचा किल्ला जिंकला आणि शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई सुरू झाली. ही लढाई औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 3 मार्च 1707ला संपली. या प्रदीर्घ लढाईत औरंगजेबाचा आणि मोगलांचा दारुण पराभव झालाय. या लढाईतील पहिली 10 वर्षे महाराज स्वराज्यात आहेत. महाराजांच्या मृत्यूनंतर मराठे 27 वर्ष मुघलांशी लढले आहेत. 37 वर्षानंतरच्या लढ्यानंतर औरंगजेब निराश होऊन उत्तरेत परतायला निघाला. 37 वर्षानंतर उत्तरेत परतू पाहणारा औरंगजेब उत्तरेत गेला नाही. महाराष्ट्राच्या मातीत खुलताबादला मराठ्यांनी त्याला गाडलं आहे. अशा पद्धतीनं 37 वर्षाचा प्रदीर्घ लढा माणसं लढतात आणि स्वतःच्या स्वप्नासाठी सर्वस्वाची होळी करतात. हाही प्रकार जगाच्या इतिहासात कुठेच दिसत नाही. माणसं कुणासाठीही आत्मसमर्पण करत नाहीत. कुणीतरी जहागीरदाराचा मुलगा जहागीरदार व्हावा यासाठी ही माणसं लढत नव्हती. कुण्यातरी आमदाराचा मुलगा खासदार व्हावा आणि खासदाराचा मुलगा मंत्री व्हावा यासाठी माणसं लढत नाहीत. आपल्याला काय मिळतं हे बघून माणसं लढत असतात.
आपल्याला काहीच मिळणार नाही हे माहीत असताना आणि आपल्यानंतरच्या पिढ्यांना याहूनही हलाखीचे दिवस येतील हे माहीत असताना शिवाजी नावाचा मंत्र मनात ठेवत ही माणसं 37 वर्ष लढलेली आहेत. ही लढाई हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी होती. 2 राज्यांचं आकर्षण भारतीय माणसांना सतत वाटत आलंय. रामराज्याचं स्वप्न भारतीय जनतेनं जसं अनेकदा पाहिलंय, तसंच रामराज्यानंतर ज्या राज्याचं स्वप्न गेली अनेक वर्ष भारतीयांनी पाहिले ते राज्य म्हणजे स्वराज्य आहे. ते राज्य म्हणजे शिवशाही आहे. ते राज्य म्हणजे शिवाजी महाराजांचं आहे. आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केलेले होते आणि हे प्रयत्न लोकांनी पाहिलेले होते. तानाजी मालुसरे हे महाराजांना मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आले आणि महाराजांनी कोंढाणा किल्ला जिंकायचा आहे असं सांगितल्यावर मुलाचं लग्न बाजूला ठेवून तानाजी कोंढाण्यावर गेलेत. ही प्रेरणा त्यांना कुठून मिळाली याचाही इतिहास थोडासा बारकाईनं पाहिला पाहिजेत. 5 सप्टेंबर 1659ला राजगडावर सईबाई साहेबांचा मृत्यू झाला. 10 नोव्हेंबर 1659ला म्हणजे 2 महिने आणि 4 ते 5 दिवसांनंतर शिवाजी महाराज अफझलखानाला भेटलेले आहेत. पत्नीच्या मृत्यूचं दुःख करत पत्नीच्या दुःखानं व्याकुळ होत हा माणूस स्वस्थ बसलेला नाही. अफझलखानाशी लढाईसाठी कुठल्याही प्रकारची रजा न घेता, कुटुंबात न राहता शिवाजी महाराज आपल्या कामासाठी, कर्तव्यासाठी उभे राहिलेले तानाजींनी पाहिलेले आहेत. आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर जर आपला राजा, आपला सहकारी, आपला मित्र घरी न बसता हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी लढत असेल तर मुलाचं लग्न बाजूला ठेवून कर्तव्यावर जायला दुसरा सहकारी निश्चितच तयार होतो. त्यासाठी त्याच्यासमोर असणारा आदर्शही तसा असावा लागतो. मावळ्यांची, सैनिकांची आणि सहकाऱ्यांची प्रेरणा असणारे महाराज किती मोठे होते हेही या अर्थानं आपण समजावून घेतलं पाहिजेत. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे भौगोलिक भागाचा विचार केल्यास आजच्या 5 ते 7 जिल्ह्यांएवढं होतं. महाराष्ट्र आणि कर्नाटकचा परिसरसुद्धा त्यात होता. महाराजांनी 1 कोटी होणांचं स्वराज्य स्थापन केलं. मोघल साम्राज्याचा विचार केला तर आजचा पाकिस्तान आणि बांगलादेशसुद्धा औरंगजेबाच्या ताब्यात होता. शिवाय उर्वरित अख्खा हिंदुस्तान ताब्यात असतानासुद्धा 4-5 जिल्ह्यांचं हे राज्य नष्ट करण्याकरिता दिल्लीचं वैभव सोडून इकडं येणं भाग आहे ही खूणगाठ औरंगजेबानं बांधली आणि प्रचंड सेनासागर घेऊन औरंगजेब दक्षिणेत उतरला आहे. औरंगजेबाचं दक्षिणेत येण्याचं सर्वात मोठं कारण असं आहे की त्याला हे जाणवलं होतं की जर आपण दक्षिणेत आलो नाही आणि शिवाजी राजांच्या स्वराज्यावर आक्रमण केलं नाही तर उद्या शिवाजी राजा हा उत्तरेत येणार आहे आणि दिल्ली काबीज करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे दिसल्यामुळं आणि एकदा शिवाजी राजा उत्तरेच्या दिशेने यायला लागला तर राजस्थानातले राजपूत, पंजाबमधले शीख, आसाममधले स्थानिक हे आपल्या विरुद्ध बंड करतील आणि विरोधात उभे राहतील. त्यापेक्षा आपल्यालाच दक्षिणेत उतरलं पाहिजे ही दूरदृष्टी असलेल्या औरंगजेबाला जाणवलं होतं. हेही लक्षात घ्यायला हवं. तुर्कस्थानचा कोणीतरी शाहिस्ते खान ही पदवी असलेला नवाब, ज्याला प्रति औरंगजेब म्हटलं जायचं, तो पुण्यात येतो आणि महाराजांच्या घरात लाल महालात मुक्काम करतो. कल्पकता म्हणजे नक्की काय असतं हे महाराजांकडून शिकायला हवं. गनिमी युद्ध पद्धतीचे जनक असं त्यांना मानलं जातं. ही युद्धपद्धती काय असते हे शिवचरित्रातील अनेक प्रसंगातून शिकण्यासारखे आहे. महाराज लाल महालात गेले, शाहिस्ते खानाची बोटं तोडली आणि महाराज लाल महालातून बाहेर पडले. आपला पाठलाग होणार हे माहीत होतं. पाठलागावर जाणाऱ्या सैनिकांबरोबर महाराज लाल महालातून बाहेर पडले. कात्रजच्या डोंगरात झाडांना आणि बैलाच्या शिंगांना पलिते बांधलेले होते. शाहिस्ते खानाचं सैन्य कात्रजच्या दिशेने गेलं आणि महाराज सुखरूप सिंहगडावर पोहोचले. शत्रूचा कात्रज करणं ही म्हण त्यानंतर मराठी मुलखात प्रचलित झाली. गनिमी कावा म्हणजे नक्की काय हे समजून घ्यायचं असेल तर त्यांचा हा प्रसंग समजून घेतला पाहिजे. महाराज औरंगजेबाच्या तावडीतून सुटले. महाराज दक्षिणेकडे प्रवास करू लागले. बाल संभाजीराजे यांना मथुरेत ठेवलं गेलं. संभाजीराजांचा शोध थांबावा यासाठी शिवाजी महाराजांनी संभाजीराजे मरण पावले अशी अफवा वाटेत उठवली. ही अफवा शेवटपर्यंत ठेवली. संभाजीराजे स्वराज्यात परत आले त्याचवेळी ही अफवा आहे हे सर्वांना कळालं. तोपर्यंत हे खोटं प्रत्येकाला खरं वाटलं होतं. आपल्या मुलाच्या मृत्यूची अफवा उठवायची, त्याला सुरक्षित ठेवायचं आणि स्वराज्यात आणायचं, यातून गनिमी कावा या शब्दाला किती गहन अर्थ आहे हे महाराजांनी वारंवार दाखवून दिलं आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनात नाट्य आहे, त्यांच्या कर्तृत्वात नाट्य आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महाराज संघर्ष व युद्ध सुरू असताना कधी पाठीमागे राहिले नाहीत. मोगलांचे आणि तत्पूर्वीचे राज्यकर्ते होते ते पिछाडीला असायचे.
राखीव सैन्यात बसायचे आणि मोठ्या मोठ्या लढाया लढायचे. हा प्रकार महाराजांकडे नव्हता. अफजल खानाला भेटायला जाताना महाराज स्वतः शिरस्त्राण घालून पुढे गेलेत. लाल महालात महाराज स्वतः जातात. पन्हाळ्यावरून स्वतःची सुटका करून घेतानाही ते स्वतः आघाडीवर आहेत. महाराज कधी पाठीमागे राहिले नाहीत. दुसऱ्यांदा सुरत लुटून महाराज स्वराज्यात येत असताना मोघल सरदार त्यांना अडवायला येतात. महाराज स्वतः तलवार हातात घेऊन उभे राहतात. अफजल खान वधानंतर महाराज कोल्हापूरपर्यंतचा परिसर जिंकत जातात. पुढून फाजल खानाचं सैन्य येतं. बखरकाराचं वर्णन असं आहे की खासा राजा लढाईस उभा राहिला. महाराज स्वतः लढाईला उभे राहतात. ते पाठीमागे उभे राहून मार्गदर्शन करत नाहीत. कार्यकर्त्यांवर केसेस होत आहेत आणि नेता घरात बसलाय असा प्रकार त्यांच्याकडे नव्हता. महाराजांच्या लढण्यातून सामान्य सैनिकाच्या मनात प्रेरणा निर्माण होते. त्यांच्या गनिमी युद्धनीतीबद्दलचं एक उदाहरण सांगितलं पाहिजे. शिवाजी महाराज 3 एप्रिल 1680ला मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूची बातमी मुंबईच्या ब्रिटिश वाखारीतून सुरतेच्या वाखारीत कळवली. त्यानंतर सुरतेच्या गव्हर्नरनं मुंबईवाल्यांना कळवलं, शिवाजीचा बरेच वर्ष मुंबईवर डोळा आहे, सावध रहा. स्वतःच्या मृत्यूची अफवा पसरवायची आणि कुठेतरी हल्ला करायचा असा प्रकार शिवाजी राजानं बऱ्याचदा केलाय. गेली 10 वर्षे शिवाजी राजा सुरतेला आला नाही. आम्हालाही सावध राहणं गरजेचं आहे. ते मृत्यू पावल्यावरही त्यावर शत्रू विश्वास ठेवायला तयार नसणं यापेक्षा वेगळा गनिमी कावा तो आणि कोणता. शिवाजी महाराज हे आदर्श पुत्र आहेत. ते मातृभक्त होते, पितृभक्तही होते. याची असंख्य उदाहरणं शिवचरित्रात सापडतात. महाराज हे आदर्श पिता होते. मुलावर चांगले संस्कार करून मुलाला लढाईसाठी उभं राहण्याचं सामर्थ्य आणि जीवनात त्यांना आत्मनिर्भर करण्याचं सामर्थ्य त्यांनी दाखवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगावं कसं हे आम्हाला शिकवलं. तसंच महाराजांच्या मुलानं म्हणजेच संभाजी महाराजांनी मरावं कसं हेही मानवतेला शिकवलं. मरावं कसं हे शिकवणारा मुलगा तयार करणारा पिता ही महाराजांची आणखी वेगळी ओळख आहे. महाराज हे आदर्श सहकारी होते. ते तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाळाजी देशपांडे, चिमणाजी देशपांडे यांचे आदर्श मित्र होते. महाराज हे आदर्श पती होते, आदर्श सेनापती होते, आदर्श राजा होते. हे सगळे आदर्श जसे रामायणात सापडतात तशा प्रकारे आदर्शवादाची स्वप्न पाहणाऱ्या माणसांना शिवचरित्रात सर्व प्रकारचे आदर्श सातत्यानं दिसून येतात. अशा प्रकारचा आदर्शवादी राजा सहसा पाहायला मिळत नाही. महाराजांचा आदर्श जसा विलोभनीय आहे तसेच खाफीखानानंही मान्य केलेला त्यांचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे चारित्र्य संपन्नता. ज्या काळात भारतीय राजकारणात चारित्र्यहीन माणसं राहत होती, चारित्र्याला फारशी किंमत नव्हती, त्या काळातला 17व्या शतकातला हा चारित्र्यवान राजा आहे असं प्रमाणपत्र औरंगजेबाचा इतिहासकार असलेल्या खाफीखानानं दिलेलं आहे. परमुलखातून प्रवास करताना एखादी अबला शत्रू स्त्री दिसली किंवा परधर्मियांचा धर्मग्रंथ दिसला तर शिवाजी राजा त्याची काळजी घेतो. त्या धर्मियांकडं त्या कुटुंबियांकडं त्यांना पाठवतो. हे खाफीखानानं आवर्जून नमूद केलेलं आहे. महाराजांना नाच गाण्याची आवड नव्हती, वैयक्तिक छंद नव्हते, वैयक्तिक सवयी, व्यसन तर नव्हतं. या गोष्टी करण्यासाठी आपला जन्म झाला नाही आणि या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे वेळही नाही यावर त्यांचा ठाम विश्वास होता. महाराजांचं आर्किटेक्चर आणि त्यांचं बांधकाम या गोष्टीही विशेष तत्वानं लक्षात घ्यायला हव्यात. त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकात 300पेक्षा अधिक किल्ले उभारले. त्यातले अनेक किल्ले त्यांनी स्वतः बांधले आहेत. रायगडासारखा किल्ला महाराजांनी ताब्यात घेतला तरी त्याची पुनर्बांधणी महाराजांनी केली. प्रतापगड स्वतः बांधला. मालवणचा सिंधुदुर्ग त्यांनी स्वतः बांधला. जंजिऱ्याचा किल्ला जिंकता येत नाही हे लक्षात आल्यावर तिथून जवळच त्यांनी पद्मदुर्ग हा किल्ला बांधला. महाराजांच्या बांधकामाचा आणि त्यांच्या स्थापत्यशास्त्राचा विचार केला तर हे अद्भुत आहे. महाराज आग्र्याला गेलेले असताना स्वतःच्या घरचे दागिने गहाण ठेवून हिरोजी इंदलकर नावाच्या महाराजांच्या अभियंत्यानं सिंधुदुर्गाचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे. लोकांचे पैसे गोळा करून पळून जाणारे व्यावसायिक आज सर्वत्र दिसत असताना ज्यानं बांधकाम करायला सांगितलंय तो कैदेत असताना स्वतःच्या घरचे दागिने गहाण ठेवून बांधकाम करण्याची प्रेरणा अभियंत्याच्याही मनात निर्माण करणारा राज्यकर्ता म्हणून शिवाजी महाराजांकडे त्याही नजरेनं बघावं लागेल. शिवकालीन तळी, शिवकालीन बंधारे आणि महाराजांनी बांधलेले अनेक पूल आजही सुस्थितीत आहेत. महाराजांच्या स्थापत्याचा वेगळ्या दृष्टीनं विचार करण्याची गरज आहे. त्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग अत्यंत भक्कम होता. त्यातून महाराजांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो.
शिवचरित्रातून शिकण्यासारखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर महाराज परिस्थितीला कधीच शरण गेले नाहीत. महाराजांच्या आयुष्यातला एकही प्रसंग असा नाही की त्याच्या मागे दुःखाची किनार नाही. 5 सप्टेंबर 1659ला सईबाई साहेब मरण पावल्या आणि 10 नोव्हेंबरला महाराजांनी अफजलखानाला मारले. महाराज सुरत लुटून आले आणि त्यांना बातमी मिळाली ती त्यांच्या वडिलांच्या शहाजी राजांच्या मृत्यूची. त्यांच्या राज्याभिषेकाच्या अगोदर 6 जून 1674च्या अगोदर काही महिने महाराजांच्या पत्नी काशीबाई मरण पावलेल्या आहेत. राज्याभिषेकानंतर काही दिवसांनी आई मरण पावलेल्या आहेत. महाराज दक्षिण दिग्विजय करून आले आणि काही दिवसात संभाजीराजे मोगलांना मिळालेत. निखळ सुखाचे आणि समाधानाचे प्रसंग महाराजांच्या आयुष्यात आलेलेच नाहीत. तरीही ते निराश झाले नाहीत, परिस्थितीला शरण गेले नाहीत. सतत संघर्ष करणं आणि केवळ विजय मिळवणं हेच त्यांच्या आयुष्याचं सार आहे. ते कधी हार मानत नाहीत, खचत नाहीत. हे त्यांच्या आयुष्यातून शिकायला मिळतं. दैवानं दिलेलं दुःख आणि नियतीनं दिलेले पराभव, अपयश हे प्रत्येकाला स्वीकारावे लागतात. ते त्यांनी स्वीकारले, पण सदैव विजयाच्या दिशेने वाटचाल केली. ज्या समुदायाचं ते नेतृत्व करत होते त्यांनाही त्यांनी हीच शिकवण दिली. 17व्या शतकातील भारतात आदिलशहा, मुघल, 16व्या शतकातील मोघलांच्या वास्तू बघितल्या तर महाराजांच्या वैयक्तिक वास्तू बघणं गरजेचं आहे. अत्यंत साधा बांधलेला लाल महाल, अतिशय साधं वाडा पद्धतीचं त्यांचं शिवापूरचं घर, रायगडावरचे सुद्धा त्यांनी स्वतःसाठी राहण्यासाठी बांधलेले महाल बघितले तर त्यांचं राहणीमान अतिशय साधं, सामान्य माणसांप्रमाणे होतं हे दिसतं. त्यांना ऐशोआरामी, विलासी, उपभोगाचं आयुष्य जगावं वाटलेलं नाही. हा राजा जगाचा उपभोगशून्य स्वामी आहे. श्रीमंत योगी आहे. श्रीमंत असूनही योग्यासारखं राहायला हवं हे त्यांना माहीत होतं. त्यामुळं त्यांचं वैयक्तिक आयुष्य अत्यंत साधं होतं. याचा उल्लेख अनेक परकीयांनीही करून ठेवलेला आहे. उत्तरेतला एक कविभूषण महाराष्ट्रात आला. रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर त्यानं स्वतःच्या कविता ऐकवल्या. त्यानंतर महाराजांनी त्याला भरपूर बिदागी दिलेली आहे. त्यावर त्यानं सांगितलं आहे, शिवाजी राजा त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या माणसाला त्याच्या शतपट देतो. देणारी दानशूर वृत्ती कशी आहे याबद्दल सुद्धा अतिशय आकर्षक शब्दात कवी भूषण यांनी लिहून ठेवलंय. महाराजांविरुद्ध कोणी बंड केलं नाही. त्यांना सोडून एखादा खंडोजी खोपडे किंवा एखादा सूर्याजी पिसाळचा अपवाद सोडला तर दुसरं कोणी नाही. एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल पिढ्यानपिढ्या आकर्षण वाटावं, त्यांच्याविषयी आदर वाटावा असं सहसा कधी होत नाही. महाराज याला अपवाद आहेत. ज्यांचा इतिहास गौरवशाली आहे त्यांचं भविष्य गौरवशाली आहे. आमचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास आहे. महाराजांनी इतका गौरवशाली इतिहास आम्हाला दिलाय की त्या इतिहासाकडे पाहिल्यानंतर आम्ही निश्चितपणे म्हणू शकतो की आमचं भविष्यसुद्धा गौरवशाली आहे. हे गौरवशाली भविष्य घडवायचं असेल तर इतिहासाकडे कटाक्ष टाकणं, इतिहास समजावून घेणं आणि त्या इतिहासाचे वारस म्हणून त्या इतिहासाच्या पदचिन्हांचा मागोवा घेत त्यावर चालण्याचा प्रयत्न करणं प्रत्येक भारतीयासाठी गरजेचं आहे. त्यासाठी जय भवानी जय शिवाजी म्हणायचं आहे. त्यासाठीच शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आहे आणि त्यासाठीच शिवचरित्राचा अभ्यास प्रत्येक पिढीनं पुन्हा पुन्हा करायचा आहे आणि आपल्या जीवनाची वाटचाल समृद्ध करायची आहे.